आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा अध्यक्ष होणार अशी घोषणा मंत्री हसन मुश्रीफ यांनी यापूर्वीच केली, कारण आमच्याकडे 20 सदस्य आहेत, त्यामुळे हक्क आमचाच आहे असं मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. पण आता नवीन वादाची किनार सुरू झाली आहे, कारण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज अध्यक्ष भाजपचाच, पहिली संधी भाजपलाच अशी मागणी केलेली आहे. कारण आमचे 12 आहेत आणि जनसुराजचे जे 6 आहेत ते सुद्धा आमचेच आहेत, कारण आत्मा एक आहे, शरीर एक आहे असं करत त्यांनी जनसुराज्य आणि भाजप या दोघांचे म्हणून 18 आहेत, जे राष्ट्रवादीपेक्षा केवळ 2 सदस्य कमी आहेत, त्यामुळे पहिला हक्क आमचा आहे असं म्हणून चंद्रकांत दादा पाटील यांनी आता थेट जिल्हा परिषद अध्यक्षपदावर हक्क सांगितलेला आहे. गेले 8 दिवस झाले, आज निकाल लागून 8 दिवस झाले, पण अजून ही बैठक झालेली नाही नेत्यांची. नेमका कोणाचा अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोणाचा सत्ता वाटप कसं होणार हे अजूनही ठरलेलं नाही, बैठक होत नाही. पण दुसरीकडे यापूर्वीच मंत्री हसन मुश्रीफ यांनी दावा केला की राष्ट्रवादीचाच अध्यक्ष होणार, कारण आमचे 20 आहेत. पण आता चंद्रकांत दादांनी नवीनच घोषणा केली आहे की अध्यक्षपद आम्हाला. त्यामुळे आता भाजप आणि राष्ट्रवादीत अध्यक्षपदावरून वाद सुरू झालेला आहे. हा वाद कितपत पुढं जाणार हे महत्त्वाचं आहे, कारण असाच वाद सांगली जिल्ह्यात सुरू आहे. तिथं राष्ट्रवादीनं केवळ 6 जागा असताना सुद्धा अध्यक्षपदाची मागणी केलेली आहे भाजपकडं. भाजपच्या तिथं जागा जास्त आहेत, राष्ट्रवादीच्या कमी आहेत, तरी त्यांनी अध्यक्षपद मागितलेलं आहे. आणि तोच धागा पकडत चंद्रकांत दादा पाटील यांनी कोल्हापुरात अध्यक्षपदाची मागणी केली आहे. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीत सांगली आणि कोल्हापूर या दोन्ही ठिकाणी ठिणगी पडलेली आहे, ठिणगी पडणार हे नक्की आहे. त्यामुळे आता नेमकं काय होणार, नेमकं चंद्रकांत दादा काय म्हणाले ते पहा, त्याच्यावरून आपल्या लक्षात येईल की सांगलीची ठिणगी कोल्हापुरात निश्चितपणे पेटणार. आता सांगलीत काय होणार, कोल्हापुरात काय होणार हे 2 दिवसात कळेल. पण तोपर्यंत वादाचा विषय सुरू झालाय अध्यक्षपदावरून हे नक्की. ते भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष व्हावा असा आमचा आग्रह आहे. माननीय मुश्रीफ साहेबांचं माझे 20 तुमचे 12 मग तुमचा कसा असं म्हणणं आहे. आमचं म्हणणं असं आहे की जनसुराज्य आणि भारतीय जनता पार्टी ही 2 शरीरं एक आत्मा आहेत. त्यामुळे ते 12 अधिक 6 18 मिळून आम्हाला काउंट करा. 18 काउंट केलं तर 18 आणि 20 यात फार फरक पडत नाही. त्यामुळे पहिला अध्यक्ष तरी ते आम्ही 1.25 वर्षाचे 4 करणार आहोत, सगळ्यांना चान्स मिळणार आहे. पहिला BJPचा होऊ द्या म्हणणं आहे. यावर निर्णय झाला, फक्त एक वाक्याचा निर्णय व्हायचा आहे की बाकी सगळं सोपं आहे की पुढचा सभा कोण, पुढचा सभा कोण, उपाध्यक्ष कोण. सांगलीचं थोडंसं अवघड गणित आहे, ते सोडवायला मी तुमच्यातून लवकर बाहेर पडलो तर तिकडे चाललो आहे. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.